गडचिरोलीच्या बस स्टॉपवर बसला. मला जायचं गडचिरोली. आपण बस लागल्या नाही शेवटी आणि थोड्यावर बस करून आणि हा आपला मूळचा बस स्टॉप आहे. आणि सध्या आता 5:30 वाजले. सगळे आता जाण्याच्या तयारीत आहे आणि सगळे प्रवासी आणि विद्यार्थी असेल सगळे आता आपल्या घरच्या परतीच्या प्रवासाकडे सगळे आहेत. अजून बस यायची आहे तर मी तात्पुरता आता बसून बसलो इकडे बसा बघत. AC बस आली पण आम्हाला AC बसनं गडचिरोली जायचं आहे. वाट बघतो. हे जे बस आली आहे हे आता जाणार आहे चंद्रपूर. बाकी अजून लगभग आता माझी बस आली. या बसनं आता मी जाणार आहे गडचिरोलीसाठी आणि AC वालीच बस आहे. त्याच्यानं आता आपण निवांतपैकी. आणि हिचे पुशबॅक नाही आहे. सगळं बड्या AC बीसी मस्त आहे आणि थोडा ऊन येत आहे इकडे. आता प्रवास काही वेळातच चालू होईल आपला इकडं. गडचिरोलीची तिकीट आहे 140 रुपये आणि मला लागली फक्त 35 रुपये. 35 रुपयात मी कुठे प्रवास करतो कारण की आपला कार्डच तसं आहे. आणि बिंदास ट्रेनमध्ये असेल. आता फक्त एक विमानाचं बनवायचं राहिलं आहे. ते पण काही दिवसात बनवून घेईल आणि मस्त फिरता येईल. जेवढं फिरता येईल तेवढं फिरू. पण आता 35 रुपयात मी गडचिरोलीत पोहोचतो. मस्त फिरा जगा. उद्याची आमची सोमनाथची सकाळचा जो काम आहे तो राहणार आहे. पण उद्या सकाळी लवकर येईल आणि कामात परत आपल्या कसं पोहोचता येईल ते पण असतं. पण मित्रांना पण भेटणं जरुरी असते. आज माझे मित्र खूप दिवसाला भेटत आहेत त्यासाठी मी आज गडचिरोलीला निघलो आहे. आता 4 व्हीलरने जाण्याचा चान्स होता पण एकट्यासाठी गाडी काढणं पण मला आवडत नाही. आणि जेवढं साधन जे आहे त्याचा वापर करता येईल. बसेस असेल. मला 2 व्हीलर आवडते जास्त 4 व्हीलरपेक्षा. आणि आपल्या ज्या महाराष्ट्र शासनाने ज्या चालू केल्या AC बसेस त्याने मी आता प्रवास करत करत गडचिरोली जाणार निवांतपैकी मस्तपैकी. गडचिरोलीत पोहोचलो. ACच्या रूममधून उतरलो तर पुरी गरमी लागायला लागली. आता जाणार रूमकडे. रूम इकडे आहे. मग कॉल करतो आणि बोलवून घेतो आणि मग जाणार. सध्या मी आता गडचिरोलीत आहे आणि तिकडची फेमस आलू आणि पिंगर म्हणजे खूप दिवसाची माझी इच्छा राहते पण ती आज माझी पूर्ण होणार आहे. इसको ऐसे लगाने का आलू पिंगर. पैकी आलू पिंगर यांच्याकडून खाल्ले चौकामध्ये. मजा आली खाण्यासाठी कारण की आपण बहुत खादाडे आहो ना त्यासाठी. आणि आता मी चाललो रूमवरती. खूप दिवस झाले रूमवरती पण गेलो. जेवढं खाता येईल जेवढं फिरता येईल टेस्ट करता येईल तेवढा टेस्ट करण्याचा. ह्या आयटा चौक आहे. आयटा चौकात सध्या आपण गडचिरोली सिटीत आहे. गडचिरोली सिटी एकदम मस्त चमकली. पण म्हणतो की गडचिरोली देवाला मागासवर्गीय आहे पण आता कुठेतरी डेव्हलपमेंट होताना आपला दिसत आहे. गडचिरोलीच्या सिटीचा डेव्हलपमेंट चांगला झाला आहे. कंपन्या इकडे येत आहेत. सुरजाकडे येत आहेत. तर अजून चांगला डेव्हलपमेंट आपल्या गडचिरोली जिल्ह्यात. रोड क्रॉस करून आपल्याला इकडे जायचं आहे. इकडून रस्ता आहे त्याच्या रूमचा. रूमवर आहे का नाही माहीत नाही. आहे आणि सगळं सामान आणण्यासाठी गेली आहे. ही छोटीशी रूम, ही छोटीशी फ्रीज आपली आणि इकडे किचन. बॅचलर लाईफ म्हटलं होतं असंच आहे. आता मी अंडे मांडले आहे. मस्तपैकी थोडासा नाश्ता करत आहे आता चण्याचा
आणि कांदे म्हणजे कापायला टमाटे. आपली गडचुलीची रूम आहे भाऊ, मस्त आहे छोटीशी. आणि भांडे मांडले आहेत उकडासाठी. हे सामान इथं ठेवून आहे. भांडे बिंडे आता घासले सगळ्यांनी हळूहळू. आणि सगळे कपडे बिपडे अटकवून ठेवले आहे. कूलर आहे छोटासा. बाकी सामान आहे. अशी आपली ही गडचुलीतली रूम आहे छोटीशी. 3 रूमा, 1 किचन, संडास बाथरूम आतमध्येच आहे. पण एवढी भयानक गरमी होते आतमध्ये की बहुतच गरमी होत आहे. आता मी अंडे मांडले मस्तपैकी. आता चण्याचा थोडा उसळ बनवला खासाठी कच्चा. आणि अंडे आता शिजत आहे. कांदे बिंदे कापून हे सगळे बाहेर गेले फिरासाठी. सध्या मी आता पोळ्या बनवायला बसलो. इकडे लाटत आहो, इकडे ठेवत आहो, इकडे लाटत आहो, इकडे ठेवत आहो. भाऊ का करावं लागते आता. आलो तर कसं बनवाच लागते, त्याशिवाय भेटत नाही इकडं. कम तिखट टाकला बे. हा पुरा तिखट झाला. पुरा धुवा काढते. हा आता अंड्याची भाजी झाली आहे. भात पण शिजले, थोड्या वेळी. पण कसा माहीत नाही कसा झाला वेळेवर, कारण मी मिक्सर बंद करून गेला त्याच्यामुळं मग असं कोणाला भात पण झाला मस्तपैकी. पोळ्या ते त्याच्यात कशा पोळ ठेवला मी एवढू शकतात. दाब दूप करून घेऊन दिला. मस्त भाजी झाला. मस्त कांदे कापतो, टमाटर कापतोय, कापून ठेवून देतो. आणि सगळे मला बहुत जास्त भीत राहते मध्ये, कारण की बहुत पावर आहे ना आपल्यामध्ये. पडतं इकडं माहीत नाही. सध्या आम्ही फ्रेश बी झालो. आता आम्ही चाललो मार्केटले. ओमे बी आला शिंदेवाईवरून मस्तपैकी. यो का हो आम्ही चाललो गडचिरोली सिटी. साईडला काय उभी आहे. पेट्रोल पंप पण आहे. आता पावसाचं थोडंसं वातावरण झालं आहे आणि मी गार्डन पण जात आहे. पण काय आम्ही चाललो आता कॉम्प्लेक्सवर फिरायसाठी. काय घ्यायचं आपल्याला. प्रव्या गाडी चालवायचा बढिया इकडं. आज आम्ही गडचिरोली भ्रमंती करणार आहोत ना. गल्ल्या फिरत आहोत मी इकडे. आणि इकडे समोर गेले नाही, इकडे जाते आपल्याला. ट्रेंडच्या समोर आहो. आणि हा बकरा घ्यायचा याला, म्हणजे हिस्याचा बकरा. इथे वेगळे वेगळे असे 3 स्टॉल लागले आहे. आणि आपल्या इकडे भेटत नाही, पण इकडे भेटते असा हिस्सा. आणि लोकांची अशी भरपूर गर्दी. आज इथला बाजार पण आहे, त्याच्यामुळे भरपूरसे लोक आले आणि असे विकत येत असतात. आणि इथे चालू आहे इकडे पण भरपूर. कुठून तरी एक हिस्सा. अरे पुढे कशाला मी विकते रे. 300 रुपये हिस्सा. 350 रुपये का. 350 रुपये हिस्सा आहे. थांब ना. 350 रुपयाचा हिस्सा. आता सांग व्हिडिओ बनव बसत माणसाचे फेरू नको. अबे कोको कोला घे ना. हा का
स्प्राईट कायले कोको कोला बी एवढ्या वाटते कायले शॉपिंग करायसाठी आलो ट्रेनमध्ये कोकोला स्प्राईट पाहिजे का कायले पूर्ण प्लेन पाहिजे मग याच्यात हे पण चांगलाच वाटते फ्लेवर मटन देऊ ना हा स्प्राईट पूर्ण प्लेन पाहिजे म्हणते घेणा बिना काही नाही नुसतं फिरत आहे इकडं तो स्प्राईट विचार ना त्याला खाली आहे स्प्राईट आहे का पांढरा दिवसा प्लेन दिसतंय ना तुले एवढा मोठा इकडं आहे तरी हे इथं सागे एवढा मोठा स्टोर आहे पण स्प्राईट भेटत नाही आहे पूर्ण फ्रीजा भरून आहे इकडं नमकीन आहे पूर्ण स्नॅक्स आहे पूर्ण भेटला वे मॉलमध्ये सगळं आहे पण स्प्राईट नाही माझा बी आहे डिस्काउंटमध्ये छोटेवाले पण आहे लस्सी पण भेटेल सगळे बुरशी लागून गेले फ्रूटला आणि कोणी लक्ष द्यायला काय नाही कोको कोला घेतली एक आणि कॉर्न आहे माहीत नाही काका घेणार आहे तर खासाठी हा अरे हे कोला छान वाटते ना कोणती ते कोणती चांपा चांगला वाटत खूप चांगली आहे ना 70ची आहे का हे मग चांपा केला आहे का आता दोनपैकी ऑप्शन आहे आमच्याकडे एक चांपा आहे आणि एक कोक आहे आता मला तर कोक आवडते मी चांपा कधी पिली नाही फ्रुटी अशी लहानचा फोडावी तू लहानचाच आहे ना तो आता बघू चांपा घेऊ खरंच पिला का मग पण मला कोक आवडते बोलतं आणि फ्लेवर बड्या राहते स्ट्रॉंग फ्लेवर राहते कोकचा त्यावेळेस थम्सअपचा स्ट्रॉंग फ्लेवर राहते ना हा फक्त टाकासाठी हा दे ना वे पैसे दे ना गोष्ट घ्यासाठी 3 आम्ही आतमध्ये गेलो होतो शेवटी घेतला आता ते थैली बिली काही नाही गाडीची बॅग आहे गाडी मम्मी का घेतलास होते वे एकच होते एकच तूच बिल दिला म्हणते ना बिल कोण दिला खरंच मग फोन काय लावला घेऊन झाली इथे गाडी चालवत पडला आहे आणि आम्ही ट्रिपल सीट आहोत थांबून ठेवला तिकडे सिग्नल पडला आहे तिकडे थांबून ठेवला कारण की ट्रॅफिक पोलीस बी आहे तिकडं भीती आहे थोडीशी कारण की 500 रुपये फाईन बसते भाऊ त्यासाठी आम्ही आता हळूच सिग्नल निघला तिकडे जाणार आहोत त्या ट्रॅफिक पोलीस माग होता आणि इकडं थांबून आहे आणि त्याने पकडलो मी बरं झाला मारत सुद्धा नाही आता बनला सुद्धा चांगला मॅगीची तयारी चालू आहे मी मॅगीत मध्ये आलू बी टाकत आहे नवीनच प्रकार पाहता मी आज आणि हे फुलगोबी पण टाकते सगळ्याच वेगळा होणार आहे कचरा बी टाकतो म्हणताय थोडसा मॅगीमध्ये हा हिस्सेची मटण आणली आहे आता पण आता याच्यात कोणते मला काही समजत नाही सगळे मसाले बिसले आता भाजण्याची तयारी झाली आहे आणि तावा पण गरम झाला आता याच्यात मसाले टाकून पूर्ण इकडे पण भांडे बिंडे घासून ठेवले सगळे मीच घातले आता सगळे भांडे आता मसाला बनवणं सुरू आहे जेवढ्याने हा काउनाचं स्टार्ट करताय हे आमचं म्हणजे जडून गेला आहे मगाची भीती वाटतं मला आता हळूहळू घे हे आता सारंग तू बनवणार ना आमच्या सारंग भावनं आमच्यासाठी खूप मेहनत घेतली तिकडे पुरा बाजार हिंडून आल्यानंतर आपल्याला आता मॅगीचा स्वाद भेटेल आणि हा ह्याच्यात थोड्या वेळात मॅगी जाणार आहे का काय करताय का तू हां बॉईल पाणी बॉईल करताय का आणि मॅगी खूपच छान
ते पण आलूवाली मॅगी मला नवीनच दिसत आहे. इकडं मटण म्हणजे शिजली आमची. पण आज मी एक तुकडा खाऊन पाहिला पोटाचा. आता चिकन बनवत आहे सगळ्यांसाठी. मी तर काही खाणार नाही आणि सगळे चिकन खाणार आहेत. तर माझ्यासाठी मी टमाटरची चटणी बनवणार आणि बाकी चिकन मस्त सेंट आली चिकनची. पण मी खात नाही याची एक थोडंसं हे आहे. पण बघू कधी भविष्यात खाता येईल का. पण जेवढं शक्य होईल तर खाण्याचा प्रयत्न मी करणारच आहोत. आणि बाकी किचनमध्ये बसून मस्तपैकी चिकन आत्तापर्यंत मॅगी बिगी खाल्ली आम्ही सगळे बसून. आणि खूप दिवसानंतर मी गडचिरोलीत येऊन मित्रांना भेटतो. कारण की थोडा मोकळा श्वास पाहिजे. गावाच्या व्यतिरिक्त पण गेलं पाहिजे. आणि सगळे आता मस्तपैकी तिकडे सर आता भात पण मांडला इकडे. भात मांडायचा आणि चिकन इकडे शिजत आहे. आणि खूप दिवसांत म्हणजे जो एक दिवसाचा जो आनंद मटण शिजत आहे. आणि जो एक दिवसाचा थोडा जो आनंद राहतो तो वेगळाच आहे. लाईफस्टाईल थोडा हे जो आठवणी आहेत सगळ्या शेवटी एक दिवस मग घरी जायच्याकडे तो त्रास होतो थोडा. म्हणजे जो आठवण राहते मजा टेन्शन नाही कुठलं नाही. त्यानंतर माणूस बिंदास राहतो. कुठलाही फोन नाही कॉल नाही काही नाही. आणि म्हणजे सगळं बसणं चाय जेवण सोबत एका ताटात असं सगळं चालतं. आणि एका ताटात काल तर 2 ताट घेतले ते मी अलगच जेवण केलं. पण असं असते. आणि आमची आता मटण शिजत आहे मस्तपैकी. आणि माझं तर एकदम मस्त कडक लाल तिखट के साथ हॉटेल टाकू का आपण एखादी. ते लुडोचा गेम चालला आहे आणि गौरव श्याम पुढे सर्वात मागे आहे. आता लुडो खेळत बसलो होतो. आता झाला. आणि आता मटन आहे. मटन पैकी पार्टी. मी तर माझ्यासाठी चटणी बनवला एक नंबर. एक नंबर आहे एकदम मस्त पैकी. बेटा बिटाला सजत आहे आमच्या. आणि आता आमचा आखरी दिवस आहे. लगभग आता दिवस गेला आहे पण छान वाटला दिवस. आता आपल्याकडे जेवणाचा सजत आहे. वाट्या बिट्या थम्सअप बी आणलाय प्यासाठी. माझी चटणी तयार होऊन प्लेटा बेटा. आता तयारी झाली. आता बॅग बी पकडली आहे मी. आता निघतोय मूलसाठी. आणि बाकी ते लेट निघणार आहे सगळे. सिंदेवा जाणार आहे, एक नागपूर जाणार आहे, एक ब्रह्मपुरी जाणार आहे. आणि आता मी बस पकडणार ना आणि डायरेक्ट मूल. पहिले आपल्याला ॲड्रेस केअरमध्ये जावं लागेल. तिथं मग बस पकडून आपण निघणार आहोत. परतीचा प्रवास सुरू झाला. आता एसीचीच बस भेटली शेवटी. आणि सुंदर असा प्रवास होईल. 35 रुपये तिकीट आहे आपली. एसीच्या बसमध्ये प्रवासाला सुरुवात झाली आहे. आणि मला शेवटची सीट भेटली. शेवटच्या सीटवर मी बसलो होतो आणि भेटली बस. म्हणजे जेवढा बी रन होईल आरामशीर आपल्याला जाता येईल. आणि बरं वाटतं एकदम निवांत गरमीच्या